स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर हा महाशिवरात्रीचा व्लॉग आहे आणि याच फुल व्हिडिओची लिंक मी खाली त्रिकोणावर सुद्धा दिलेली आहे, तर सगळ्यांनी नक्की चेकआउट करा. तर इथे आज माझं हे शिवलीलामृतचं जे काही पारायण मी लावलं होतं 3 दिवसांपासून, तर त्याचा शेवटचा दिवस होता आणि संध्याकाळी मी जे काही आपलं देवघरातलं शिवलिंग असतं तर त्याला अभिषेक घालून छान अशी पूजा वगैरे करून नैवेद्य इथे दाखवून झालेला आहे. आणि ही आहेत तर ही गोडबोर आहे, तर ती आज मी दुपारी बनवली होती. खूप छान लागतात आणि संध्याकाळी मात्र कोणाला फराळ नव्हता करायचा आणि थोडासा साबुदाणा शिल्लक होतं, तर वाया जायला नको म्हणून तेवढं मी खाल्लं होतं. आणि त्यानंतर आम्ही जायला निघालो होतो सोमेश्वर महादेवाच्या मंदिरात. पण जाताना रस्त्याने आम्हाला भरपूर असे महादेवाची मंदिरं किंवा मग देखावे वगैरे बनवले होते रस्त्याने, तर ते लागले. तिथे भरपूर ठिकाणी आमचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही इथे येऊन पोचलो, तर इथे यात्रा भरलेली होती. जशी की सगळ्यांना, जे कोणी नाशिकचे असतील त्यांना किंवा मग बऱ्याच जणांना बाहेरच्यांना सुद्धा माहिती असेल की नाशिकमध्ये कालिकेला खूप मोठी यात्रा भरते. तर तशीच यात्रा इथे सुद्धा भरलेली होती आणि ह्या गोष्टीची मला मात्र अजिबात कल्पना नव्हती. गर्दी असेल हे मला माहिती होतं, पण यात्रा असते हे नव्हतं माहिती. आणि सोबतच इथे सोमेश्वर मंदिरासोबत राम जानकी आणि लक्ष्मीनारायणाचं सुद्धा सुंदर मंदिर आहे, तर तिथे दर्शन घेतलं होतं. तर तिथे मेन मंदिरात तर आमचं लांबूनच दर्शन झालं, पण इथे खाली आल्यावर नदीजवळ हे ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर होतं, तर इथे आम्ही छान असं जवळून दर्शन घेतलं. त्यानंतर वर आलो परत आम्ही, तेव्हा इथे आरती सुरू होती, तर आरती अटेंड केली. आरतीच्या वेळपर्यंत तिथे भरपूर अशी गर्दी जमली होती. आणि सण कुठलाही असो, उपवास कुठलाही असतो, पण हिरव्या बांगड्या घेणं मात्र कंपल्सरी असते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.